पाच देऊया, ते स्तुती करूया सुंदरशा वेळेबद्दल. आठवडाभर देवाने आमचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली, ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना आशीर्वादित केलं. कारण देव आमचा आशीर्वाद करणारा देव आहे. कुठल्याच चांगल्या गोष्टीचं उन्हा आमचा देव आम्हाला कधीच पडून देत नाही. म्हणजे वचन सांगतं की विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. जर आम्ही विश्वास ठेवतो तर निश्चितच देव त्याचं गौरव आमच्या जीवनामध्ये प्रगट करत असतो. सर्व अवलंबून आमच्या विश्वासावरती आहे. आम्ही ज्या प्रकारे विश्वास बाळगतो तसे आम्हाला आशीर्वाद मिळतात. ज्याप्रमाणे शद्रक मेशक अबेदनेगोने विश्वास ठेवला, त्या 7 पट भट्टीतनं सुद्धा परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं. जो विश्वास जाळीने बाळगला, सिंहाच्या गुहेतून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. अब्राहमाने सुद्धा विश्वास ठेवला आणि त्याचा मुलगा इसाक त्याला पुन्हा मिळाला. म्हणून विश्वास खूप महत्वाचा आहे. आमचे आशीर्वाद, आमचं आरोग्य, आमची प्रत्येक परिस्थिती बदलायची जर का असेल चावी, तर तो आमचा विश्वास आहे. जेवढा दांडगा आमचा विश्वास तेवढे जास्त आम्ही आशीर्वादित. येशू ख्रिस्त सुद्धा लाजराच्या कबरेसमोर प्रार्थना करतो. विश्वासाची प्रार्थना त्याची होती की तो म्हणतो की मी तुझे आभार मानतो की तू नेहमीच माझा ऐकतो. आणि देवाला आज तशा प्रार्थनेची, तशा विश्वासाची गरज आहे. तो आमच्याकडनं ती अपेक्षा करते की आमचा तसा विश्वास असावा. आणि ज्यावेळेस आम्ही हा विश्वास ठेवून चालू, अद्भुत कार्य देव आमच्या जीवनामध्ये करेल. ज्यावेळेस येशू ख्रिस्त पाण्यावरनं चालत येतो आणि पेत्र सुद्धा विश्वासाने त्या पाण्यावर चाललेला आहे. म्हणून देव आमच्याकडनं सुद्धा तीच अपेक्षा करतो. आम्ही सुद्धा त्याच विश्वासाने ख्रिस्ताकडे पाहावं, ख्रिस्तावरती अवलंबून राहावं. ख्रिस्ताने जेवढे चिन्ह चमत्कार केले ते सर्व विश्वास आम्ही ठेवावा. आणि आमच्या जीवनात सुद्धा आजपर्यंत जे कार्य प्रभूने केलेले आहे ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळेच झालेलं आहे. आमच्या कुठल्या शक्तीने, आमच्या ताकदीने, आमच्या जोरावर आम्ही काहीच करू शकत नाही. तर जे काय आज आमच्यापर्यंत आहे, आमच्याकडे आहे, ते फक्त प्रभू येशूच्या नावामध्ये आणि आम्ही त्याच्यावरती ठेवलेल्या विश्वासामुळे. ह्याच्यापेक्षा जरी जास्त आज आम्हाला आशीर्वाद पाहिजे असतील तर आम्ही आमच्या विश्वासाची पातळी आजपासून वाढवली पाहिजे. आम्ही वाढवला पाहिजे स्वतःचा विश्वास. आणि विश्वास वाढतो कशाने? प्रभूच्या वचनाद्वारे. जेवढा जास्त प्रभूचं वचन तुम्ही वाचाल, पवित्र शास्त्र वाचाल, तेवढा तुमचा विश्वास वाढत जाईल. तुम्हाला अनुभव येत जाईल पवित्र आत्म्याद्वारे. तुमच्यामध्ये एक धैर्य निर्माण होत जाईल. सर्व भीती तुमच्या मनातनं निघून जाईल. सर्व निराशा तुमच्या मनातनं निघून जाईल. सर्व नकारार्थी विचार तुमचे निघून जातील. मग ते कधी घडू शकतं? ज्यावेळेस मी प्रभूचं वचन भरपुरीने वाचल आणि अंतःकरणामध्ये साठवून ठेवून त्याच्यावरती मी सतत मनन करत राहील. त्याद्वारे माझा विश्वास वाढत जातो. सहज कुठली गोष्ट घडत नाही. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात, प्रभूमध्ये आम्हाला श्रम करावे लागतात. त्यानंतर ते जीवनात आमच्या कार्य घडतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट सहज उपलब्ध होत नाहीये. सातत्य पाहिजे. एक दिवस केल्याने होणार नाही, 2 दिवस केल्याने होणार नाही. तर रोज मला ही गोष्ट करायची आहे. रोज आम्ही वेळेवर कामाला जातो, वेळेवर 3 टायमाला दिवसभरात जेवतो आम्ही. तशी ही गोष्ट सातत्याने करतो. तसंच पवित्र शास्त्र सुद्धा आम्ही सातत्याने वाचलं पाहिजे. रोज 1-2 तास आम्ही बायबलला दिलेच पाहिजे. ह्याच्यासाठी की मला तो विश्वास वाढवला गेला पाहिजे. माझा प्रभूवर माझं जर प्रेम असेल, प्रभूवर माझं जर आंदोलनात मी प्रेम करत असेल, तर मी शास्त्र रोज वाचलंच पाहिजे. गरजेपुरतं बायबल आमच्याकडनं कदापि वाचलं जाऊ नये. जी प्रीती माझ्यावर परमेश्वराने केलेली आहे, जी कृपा परमेश्वराने माझ्यावर केलेली आहे, जे बलिदान आपले एकुलते एक पुत्राचं माझ्यासाठी दिलेलं आहे,
त्याची आठवण सतत माझ्यामध्ये असली पाहिजे. ती आगापे प्रीती देवाने माझ्यावर केली, काय त्याच्या मागचं कारण आहे हे जाणून घेऊन मी सतत देवाचं वचन वाचलं पाहिजे. म्हणून रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 32वा वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 32वा वचन इथं असं म्हटलेलं आहे, ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्याला दिले, तो त्याच्या सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी वाचेल, कोणाला सापडले ते वाचतील, मी नाही वाचत. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. आमेन. देवा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या वचनामध्ये 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला समजतं. दुसरा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये आमच्याविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. इथं त्या ठिकाणी म्हणतो की ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्याला दिले. हा एक भाग आहे. दुसरा भाग तो असा की तो त्या सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. पहिला भाग जर मला समजला तर दुसऱ्या भागाविषयी मला चिंता नाही, काळजी नाही राहणार. पहिला भाग माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की आपल्या पुत्रास राखून न ठेवता त्याने आपणा सर्वांकरिता, म्हणून योहान 3:16 बायबल सांगतं आम्हाला की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परमेश्वराने, स्वर्गीय पित्याने आमच्यावर प्रीती केली. लक्षात घ्या. त्या प्रीती खातर, ती प्रीती कायमस्वरूपी टिकून राहावी पित्यामध्ये आणि आमच्यामध्ये, म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. मग ही प्रीती कुठं तुटली गेली, या प्रीतीमध्ये कुठं दुरावा आला, हे सुद्धा आम्हाला समजणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस परमेश्वराने सारी सृष्टीची निर्मिती केली, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, सर्व काय शब्दाद्वारे निर्माण केलं, सर्व काय त्याने बोलला, सर्व काय घडत गेलं. सुंदरचे वनस्पती, फळं, झाडं, सर्व काय परमेश्वर निर्माण केलं. आकाश, पृथ्वी, चंद्र, तारे, सूर्य, आणि सर्व काही चांगलं असं बायबल सांगतं आम्हाला. पण ह्याच्यावरती अधिकार गाजवण्यासाठी त्याने मनुष्याची निर्मिती केली. बायबल सांगते की त्याने मनुष्याला घडिलं आणि एदेन असले ठिकाणच्या बागेमध्ये त्या मानवाला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. तिथं ठेवल्यानंतर वचन आम्हाला सांगतं की मनुष्य एकटा असावे बरे नाही, तर मी त्याला अनुरूपचं सहकार्य देईल. आणि त्याच्यासाठी तिथे एक नारी त्यांनी त्याच्याच आदामाच्या फासळीतून काढून त्याची हवा त्या ठिकाणी निर्माण केली आणि दोघांना त्या बागेमध्ये ठेवलेलं होतं. त्या बागेमध्ये ठेवलेलं असताना सर्व काही प्रकारचे पशु पक्षी त्या ठिकाणी होते आणि देवाने त्या ठिकाणी आज्ञा दिली होती दोघांना, तुम्ही येथेच प्रत्येक झाडाचं फळ खा, पण जे बऱ्या वाईटाचं झाड लावलेले गेले त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. तुम्ही जर ते फळ खाल तर बायबल सांगते खास तुम्ही मरणार. जर तू हे फळ खाशील तर तू खास मरशील, असं प्रभूचं वचन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि सर्व काय व्यवस्थित, आशीर्वाद भरपूर होते, कुठल्या प्रकारचा त्रास नव्हता, त्या तिथपर्यंत मरण ही गोष्ट नव्हती. पण ज्या वेळेस सैतानाने येऊन हवेला त्या ठिकाणी भुलवलं, बायबल सांगतं, आणि ते जी गोष्ट नाही करायची, जे फळ नाही खायचं होतं, तेच फळ त्या दोघांनी मिळून खाल्लं. आणि बायबल सांगतं की त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली आणि त्याद्वारे मानवामध्ये मरण पसरलं. आज्ञा मोडल्यामुळे जी प्रीती परमेश्वराने आमच्यावर केली होती, त्या प्रीतीची जी गाठ आहे ती तुटली गेली.
जो एक धागा परमेश्वराच्या हातामध्ये होता, एक धागा, एक टोक मानवाच्या हातामध्ये होतं, आणि त्या आज्ञा मोडल्यामुळे कुठेतरी मधी त्या धाग्याला कैची मारण्यात आली आणि मनुष्याच्या हातामध्ये 70-80 वर्ष हातामध्ये आले, आणि बाकीचा जो धागा आहे तो वरती परत परमेश्वराकडे गेलेला आहे. आमच्यावर करतो पुन्हा मानवाला जवळ घेण्यासाठी स्वर्गीय पित्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. आणि ती गाठ पुन्हा एकदा, त्या धाग्याची गाठ त्या वधस्तंभावरती मारली गेली, आणि जो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनामध्ये पार गेलेला आहे. त्याच्यावर मरणाची सत्ता नाहीये आता, जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच्या. म्हणून आम्हाला या ठिकाणी पायामध्ये जो होतं की ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता दिलं. काय कारण होतं देण्यासाठी? त्याच्या मागचं एकच कारण होतं की मानवाने आज्ञा मोडली आणि पाप केलं, आणि पापामुळे मनुष्यामध्ये मरण आलं. या मरणामुळे मानवाचा नाश होऊ नये म्हणून त्याने आपलं एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावरती पाठवलं, आणि ते मरण, वधस्तंभावरचं मरण त्या पुत्राने सोसलं तुमच्या आणि माझ्यासाठी. लक्षात घ्या, यासाठी की आमचा आणि पित्याचा समेट व्हावा, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, आम्ही त्या स्वर्गाचं वारीस व्हावं, आमच्या पापांची क्षमा व्हावी, आमचे सर्व श्राप तुटले जावेत, आमचे रोग आजार नाहीसे व्हावेत, आणि एक सुंदर चांगलं आशीर्वादित जीवन जगण्यासाठी आमच्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावरती वादला गेलेला आहे. जर मला या गोष्टी कळाल्या, जर या गोष्टीवर माझा पूर्णपणे जर मी विश्वास ठेवत आहे, मी कबूल करतो येशू माझा तारणारा, येशू माझा प्रभू आहे, तर माझ्या भावा बहिणींनो, पुढचा जो अध्याय, पुढचं जे वचन आहे ते आशीर्वाद मला ऑटोमॅटिकली मिळतात. लक्षात घ्या, तो वधस्तंभ जो माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेला आहे, 39 फटक्याचा मार जो माझ्यासाठी त्यांनी खाल्लेला आहे, जे मरण त्यांनी सोसलेलं आहे, ते माझ्यासाठी आहे. जोपर्यंत मी स्वीकारत नाही, कबूल करत नाही, तोपर्यंत जे पुढचे आशीर्वाद आहे ते मला प्राप्त होत नाही. पण बायबल सांगते की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असे नाही. मला ते मर्म कळलं पाहिजे, मला समजलं पाहिजे की माझ्यासाठी ख्रिस्त मरण पावलेलं आहे. माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, बसता उठता चालता बोलता, की तो प्रभू आहे ज्याने ते वधस्तंभावरचं मरण सोसलेलं आहे, ज्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, ज्याच्या खुशीत भाला बोसकण्यात आला, ज्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला. हे सर्व मला समजलं पाहिजे की माझ्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आम्ही फक्त त्याच्याकडे आशीर्वादच मागत लागतो. आशीर्वाद, रोजची गरज ही आहे, माझी ही गरज आहे, ती गरज आहे, ती गरज आहे, ती गरज आहे. पण जे खरं सत्य माझ्यासाठी भूतलावरती येशू ख्रिस्ताने केलेलं आहे ते मी ते विसरूनच गेलेलो आहे. ज्या देवाची योजना फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी भूतलावरची नव्हती, तर सार्वकालिक जीवनाची योजना आहे, त्याच्याकडे आमचं लक्षच नाही राहिलं आता. कारण एवढं काय आता प्रगतीच्या नावाखाली एवढं काय चढावड चालू आहे, एवढी काय कॉम्पिटिशन चालली की सांगताच येत नाही. कसं हे मला मिळवायचं, त्याने ते मिळवलं, त्याच्या पुढचं मी कसं मिळवू, कर्ज काढणार, काहीतरी करून करून आम्ही त्याच्या पुढची ती गोष्ट घेतो. आणि त्याच्यामध्ये विश्वासणाऱ्या नात्याने प्रभूने मला का निवडले, प्रभूने माझी का पाप क्षमा केली, का मला वेगळे केले जगापासनं, हे आम्ही सगळं विसरून गेलेलो आहोत. खरा उद्देशच विश्वासणाऱ्या जीवनाचा बाजूला गेलेला आहे आणि जगात आम्ही पूर्णपणे गुरफटत चाललेलो आहे. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 4 अध्याय आणि 3 आणि 4 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. याकोबाचं पत्र याचा 3 अध्याय आणि 4 वचन आम्हाला पाहायचं या ठिकाणी की काय देव आम्हाला सांगत आहे आणि आम्ही काय करत आहोत, काय देवाची योजना आमच्या संबंधिनी आहे आणि आमच्याकडे आम्ही काय मागत आहोत प्रभूकडं. 3 आणि 4 वचन वाचूया. 4 अध्याय, ज्याला मिळेल ते वाचेल. तुम्ही मागता तुम्हास मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. बस ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आम्ही मागतोय देवाकडं, पण वचन सांगतं की तुम्ही अयोग्य प्रकारे मागताय.
देवाच्या इच्छेमध्ये आम्ही मागत नाहीये, देवाच्या योजनेमध्ये आम्ही मागत नाहीये. देवाने का आम्हाला निवडले ते बाजूला राहिले, पण आम्ही जगातल्या गोष्टीच मागत आहोत परमेश्वराकडे. प्रत्येक गोष्ट जगातलीच आम्ही मागत आहोत. पण देव आम्हाला जगातल्या गोष्टी त्यावेळेस देतो ज्यावेळेस मला आत्मिक गोष्टी समजतात. आध्यात्मिक गोष्टीवरती माझा जास्त भर असतो, जगातल्या गोष्टीवरती नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. माझ्या भावा बहिणींनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे असं बायबल आम्हाला सांगतं. ते पुढच्या वचनामध्ये येतेच. आम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे, जगाशी आमचा काही संबंध नाहीये. आम्हाला वेगळं करण्याचा मागचा उद्देश एकच आहे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी तो वधस्तंभ वाहिलेला आहे की ती सुवार्ता मी लोकांना सांगितली पाहिजे. जे तारण माझं प्रभूने केलेलं आहे, तारण आमच्या पिढी जात आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून आमचं तारण झालं नाही. तारण ही आमच्यावर परमेश्वराची कृपा आहे, हे देवाचं दान आहे जे आम्हाला दिलं गेलेलं आहे. नाही तर आमचा मागील आयुष्य किंवा मागील इतिहास पाहिला तर सर्व दुःखमय कष्टमय होता. आशा नव्हती आम्हाला आमच्या जगण्यामध्ये. आम्ही जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये रूढी परंपरेमध्ये चाललो होतो. पण ज्यावेळेस परमेश्वराने आमच्यावर कृपा केली, आम्हाला वेगळं केलं, आमचं तारण केलं आणि त्याद्वारे आम्हाला पवित्र शास्त्र दिलं गेलं. पवित्र आत्म्याद्वारे आम्ही ते वाचत आहोत आणि त्यातून शिकत आहोत की देव आमच्या संबंधीने काय त्याच्या इच्छा आहेत, काय त्याला आमच्याकडनं हवंय. आम्ही खूप त्याच्याकडनं मागत असतो, पण आम्ही एकच बाजू बघतो, पण दुसरी बाजू आम्ही बघत नाही की देवाला सुद्धा आमच्याकडनं काहीतरी हवंय. देवाला पण आम्हाला काहीतरी देणं लागतो आपण देवाचं. आणि तो म्हणतो त्यामुळे तो तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. माझ्या भाऊ बहिणींनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं मागणं हे आध्यात्मिक मागणं असलं पाहिजे. आध्यात्मिक. इफिसियन्स पत्राचा 1 अध्याय आणि 3 वचन वाचूया आपण या ठिकाणी. इफिस 1:3 की देव आम्हाला काय म्हणत आहे या ठिकाणी, काय देवाची योजना आमच्या संबंधी. इफिसियन्स पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन सांगतं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कुठले आशीर्वाद देऊन? आध्यात्मिक. आज देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आम्ही म्हणतो आमच्याकडे गाडी आहे, घर आहे, घरात चांगल्या वस्तू म्हणजे आम्ही आशीर्वाद आहोत. नाही, आमच्याकडे कुठले आशीर्वाद महत्वाचे? तर आध्यात्मिक आशीर्वाद. बायबल सांगते की ख्रिस्तामध्ये स्वर्गीय पित्याने आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. तर आध्यात्मिक आशीर्वाद हे सुद्धा मला कळले पाहिजे. आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे आत्मिक दान व आत्मिक फळ. प्रीती, आनंद, शांती, चांगुलपणा, ममतोळपणा, कळवळपणा, हे जे दान फळ प्रभूने आम्हाला दिलेत ते माझ्यामधून दिसले गेले पाहिजेत. बायबल सांगते की तू आपल्या शत्रूवर प्रीती कर, एकमेकांना क्षमा करा. वचन सांगते की सर्वदा प्रभूमध्ये आनंदी राहा. हे फळ माझ्यातून दिसले गेले पाहिजेत. आम्ही थोडी समस्या अडचण की आम्ही निराश होतो, दुःखी होतो, आम्ही गोंधळून जातो की आम्हाला समजत नाही कसं काय होणार. आमचं चांगुलपण दिसलं पाहिजे लोकांना. आमच्या वागण्यातून बोलण्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. फक्त रविवारीच ख्रिस्त आमच्यातनं दिसावा नाही. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो आमच्या तिथे कामात सुद्धा आमच्याद्वारे ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. हे आध्यात्मिक आशीर्वाद आहे. लोकांची साक्ष पाहिजे आमच्यासाठी की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, तुम्ही काहीतरी वेगळे दिसता. हे गुण आमच्यामध्ये असले पाहिजे आणि ते गुण आमचे वाढते असले पाहिजे. म्हणून बायबल आम्हाला सांगते या ठिकाणी की पुढे असं म्हटलेलं आहे 7 वचन की त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे अपराधी क्षमा मिळाली आहे. त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला क्षमा मिळाली आहे. जसे प्रभूने आम्हाला क्षमा केली आहे तशी आम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे. क्षमेचं अंतःकरण मला पाहिजे. अशा किती कुटुंब आहेत ख्रिस्तामध्ये सुद्धा आहेत तरी अजून त्यांच्या पती पत्नीमध्ये दुरावा आहे.
प्रभूचं वचन त्यांना माहितीये, पण क्षमा करायचं अंतकरण नाहीये, एकमेकाला क्षमा करत नाहीये. वधस्तंभावरती ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांना. मग आज आम्ही काय एकमेकाला क्षमा करत नाहीये? ही आत्मिक दानं, ही आत्मिक फळं आमच्यातून दिसली पाहिजे, आम्हाला कळवळा पाहिजे एकमेकाविषयी. माझ्या डोळ्यामध्ये ते अश्रू पाहिजे. आज माझं तारण झालेलं आहे, आज मी सार्वकालिक जीवनात आहे, पण माझ्या शेजारी माझे आप्तजन, माझे नातेवाईक, माझ्या शेजारच्या लोकांचं अजूनही तारण झालं नाही. माझ्यामध्ये तो कळवळा पाहिजे. त्या लोकांसाठी मी मध्यस्थी केली पाहिजे. हे आध्यात्मिक फळं, हे आध्यात्मिक दान आम्हाला आमच्यातून दिसली गेली पाहिजे. ही अपेक्षा परमेश्वर आमच्याकडनं करत आहे. आमच्यातला चांगुलपणा लोकांना दिसला पाहिजे. परमेश्वर आम्हाला घेणार नाही तर देणारं बनवलेलं आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेस मला समजतात त्यावेळेस बायबल आम्हाला सांगतं की या ठिकाणी तो म्हणतो की तो त्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. आम्हाला सर्व काही द्यायला परमेश्वर तयार आहे, पण आमची मागण्याची जी योजना आहे किंवा आमची जी पद्धत आहे किंवा तो ट्रॅक आहे, तो मार्ग आहे, पूर्णपणे चुकीचा आहे. प्रथम आध्यात्मिक आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. देवाकडे मागितलं पाहिजे की प्रभू या पुणे शहराचं तारण होऊ दे. या पुणे शहरातले प्रत्येक गल्ल्या, प्रत्येक पेट्यामध्ये ख्रिस्त तुझं एक मंडळी असू दे, असं आमची प्रार्थना पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही राहत आहोत तिथल्या कोणाचा नाश होऊ नये, प्रत्येकाचं तारण व्हावं अशी आमची प्रार्थना पाहिजे. आमच्या रोजच्या वैयक्तिक प्रार्थना फक्त आमच्या गरजांसाठी आहे, पण देव आज आम्हाला या ठिकाणी सांगतोय की आम्ही लोकांसाठी प्रार्थना केल्या पाहिजे. स्वतःच्या गरजासाठी प्रार्थना करू नका. तुमच्या काय गरजा आहेत तो झोपेतही तुम्हाला पुरवायला समर्थ आहे. आम्हाला निवडले गेलेले आम्ही लोकांसाठी मध्यस्थी करावी, रदबदली करावी, अश्रू गाळावेत. तोच व्यक्ती करू शकतो ज्या व्यक्तीला वधस्तंभाचं स्मरण असतं. त्या वधस्तंभावर त्या ख्रिस्ताचं महत्व जे असतं व्यक्तीला कळतो. तो स्वतःसाठी काय मागत नाही, तो इतरांसाठी त्याच्याकडे रदबदली करत असतो. कारण परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी नाही दिला, तर बायबल सांगते की त्यांनी जगासाठी दिलेला आहे. जगासाठी दिलेला आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी. आजही परमेश्वर यहोवा देव थांबू नये, तो वाट पाहत आहे. तो म्हणतो कोणाचा नाश होऊ नये. आणि त्याला विलंब जो म्हणला गेला की प्रभू यायचा जो विलंब लागत आहे त्याला जर कारणीभूत कोण असेल तर तुम्ही आणि मी कारणीभूत आहोत. कारण आमच्या प्रार्थना नाहीये, आमची रदबदली नाहीये, आमची मध्यस्थी नाहीये ख्रिस्ताकडे. ज्याप्रमाणे पुणे शहरात कार्य व्हायला पाहिजे कार्य घडत नाहीये, मंडळांमध्ये कार्य घडत नाहीये. ते त्यावेळेस घडू शकतं ज्यावेळेस आम्हाला तर वधस्तंभाचं महत्व कळेल, आम्हाला तो ख्रिस्त कळेल की ज्या पित्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिलाय. त्यावेळेस आम्हाला कळतं की काय त्याचं महत्व आहे, का दिला गेला येशू ख्रिस्त माझ्यासाठी, का ते मरण त्याने सहन केलं. ते त्यावेळेस कळतं ज्यावेळेस मी त्याच्यावरती निस्वार्थी प्रीती करतो. एक पित्याचं पुत्राचं नातं खूप महत्वाचं आहे, जसं तुमचं आणि माझं असं आहे या भूतलावरती. आम्ही आमच्या लेकरांना कुठल्या चांगल्या गोष्टी पडतो म्हणून लुकूर सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 11व वचन तुम्ही या ठिकाणी वाचाल. बायबल आम्हाला या ठिकाणी असं सांगतं की एक पित्याचं नातं कसं असतं, तो आपल्या लेकरासाठी काय करत असतो. तर हे जर आम्हाला समजलं तर आम्हाला निश्चितच समजेल की तो वधस्तंभ आमच्यासाठी किती महत्वाचा आहे. 11वा अध्याय आणि 11व वचन या ठिकाणी असं सांगतं, तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की त्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता तो त्याला धोंडा देईल, अगर मासा मागितला असता मासा न देता त्याला साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आम्ही आमच्या लेकरांसाठी खूप काळजी करतो, आम्ही आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी खूप काळजी करतो. आमच्या लेक पिता या नात्याने, माता या नात्याने आम्हाला वाटतं की आमच्या लेकरांचं नेहमी चांगलं व्हावं, निश्चित चांगलं व्हावं. प्रत्येक माते पितेची अपेक्षा असते की आमच्यापेक्षा जास्त सुख आमच्या लेकरांना भेटावं. प्रत्येकाची अपेक्षा असते, निश्चित चांगली गोष्ट आहे. पण मला समजलं पाहिजे
की ज्या वेळेस मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि मी माझ्या लेकरांना परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित केले, आता तिथं माझी जबाबदारी नाहीये, तर माझ्या स्वर्गीय पित्याची जबाबदारी आहे माझ्या लेकरांना सांभाळायची. इथं बायबल आम्हाला सांगतं की एक पिता या नात्याने मुलाने जर भाकर मागितली त्याला तो धोंडा देईल का? आमचा मुलगा एक छोटीशी गोष्ट मागतो, आम्ही प्रयत्न करतो त्याला जास्त द्यायची, जास्त त्याला द्यायचा प्रयत्न आम्ही करत असतो. कारण का? आम्ही त्याचे वडील आहोत. तर हे नातं भूतलावरती जर सांभाळत आम्ही सांभाळतो पिता पुत्राचं, तर हा स्वर्गीय बाप किती आमची काळजी करतोय. यहोवा परमेश्वराला तुमच्या आणि आमची किती काळजी आहे. त्या काळजीपोटी त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला दिला, यासाठी की आमचा नाश होऊ नये. भूतळ या पृथ्वीवरचा बाप आपल्या लेकराविषयी किती काळजी करतो, त्याला उत्तमातलं उत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्या चांगल्या गोष्टी त्याला कधी उणं पडू नये ह्याची तो काळजी घेत असतो. सतत त्याच्याबद्दल विचार करत असतो की कसा जाईल, कुठं जाईल, जाण्याने त्याचं कसं होईल. एवढीच काळजी आम्ही एक करतो शारीरिक पिता या नात्याने, तो स्वर्गीय पिता आमची किती काळजी करत असेल. त्याची काळजी जर मला समजायला हवी, त्याचा कळवळा, त्याची प्रीती जर मला समजायला हवी, तर मला पवित्र आत्म्याची गरज आहे. तो पवित्र आत्मा मला ते सर्व काही सुचवतो किंवा ते दाखवून देतो, ती प्रीती मला समजून सांगतो. म्हणून तो म्हणतो आम्ही वाईट असता आमच्या लेकराला चांगलं द्यायचं आम्हाला समजतं, तर स्वर्गीय पित्याचं जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल, किती विशेष करून. माझ्या भावा बहिणींनो, मला तुम्हाला या ठिकाणी एकच सांगायचंय, जास्त लक्ष आत्मिक वाढीकडे द्या, देवाच्या सानिध्यात असू द्या. जगातल्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील, जगातल्या गोष्टीच्या मागं लागू नका. माझा एकच उद्देश असू दे की मला प्रभू तुला प्राप्त करून घ्यायचंय, मला तुला मिळवायचंय, तू मला हवायस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं जीवन जगायला सुरुवात करू ना, मी तुम्हाला खात्रीने सांगतो बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील व त्याची मागायची तुम्हाला गरज पडणार नाही. आज देव आमच्याकडनं काय अपेक्षा ठेवतो हे मला समजणं खूप महत्वाचं आहे. आज पिता या नात्याने आम्ही भूतलावरच्या आमच्या लेकरांना काय द्यायची याची आम्ही सतत काळजी करत असतो, तर तो स्वर्गीय पिता आमची किती काळजी करतोय हे लक्षात घ्या. मला तुम्हाला काय सांगायचंय, ते मार्गदर्शन तुम्हाला फक्त पवित्र आत्माच देऊ शकतो. म्हणून पवित्र आत्मा मागायला सुरुवात करा, ती कृपा मागायला सुरुवात करा, ती देवाची दया मागायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस आम्ही या गोष्टी मागतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करतो. म्हणून तो म्हणतो की ज्याने आपल्या एकुलता एक पुत्राला राखून न ठेवता आम्हाला सर्वांकरिता दिलं, तो बाकीच्या गोष्टी तुम्हाला देणार नाही काय? अरे ज्याने आपल्या एका पुत्राला दिलेलं आहे तो तुम्हाला बाकीचं देणार नाही काय? पण ते मिळवायचं कसं, ते प्राप्त कसं करून घ्यायचं हे खूप महत्वाचं आहे. मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला तो वधस्तंभ समजला पाहिजे, तो खिळलेला ख्रिस्त माझ्या डोळ्यासमोर असला पाहिजे. ते रक्त एक एक थेंब जे त्यांनी माझ्यासाठी सांडलेलं आहे, त्या रक्ताबद्दल माझ्या मनामध्ये नेहमी ती प्रीती असली पाहिजे. आज जो तो वधस्तंभावरती नसता केला, पित्याचा माझा समेट नसता झाला, मला सार्वकालिक जीवन नसतं मिळालं, माझा पापात श्रापात नाश झाला असता, पण धन्य तो प्रभू येशू ख्रिस्त ज्या स्वर्गीय पित्याने त्याला वधस्तंभावरती देऊन मला सर्व श्रापातनं, रोग आजारातनं, पापातनं, मरणातनं सोडवलं आणि आज मला स्वर्गाचं वारीस बनवलंय. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद या जगात कुठला नाहीये. तुमच्याकडे किती बँक बॅलन्स असू द्या, किती गाड्या घोड्या असू द्या, किती मोठे मोठे बंगले असू द्या, सर्व काय हितच सोडून जायचंय. जर प्रभू तुमच्याकडे आहे तर प्रभू हितही तुम्हाला आशीर्वादित करणार आहे आणि सार्वकालिक जीवनात सुद्धा तुमच्यावर तो असणार. हे आशीर्वाद आहे. हे देण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त ख्रिस्तामध्येच आहे. कारण तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे ज्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. जो आज
स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, जो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि लवकरच तो आम्हाला घेऊन जायला सुद्धा येणार आहे. हा विश्वास आमचा पाहिजे. हा विश्वास ज्या समय भूतलावरती बाळगतो त्यावेळेस अजून एक आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मार्कुस शुभवर्तमानाचा 10वा अध्याय या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, 28 वचनामधून सांगतो की 10:28, पेत्र त्याला म्हणू लागला, पहा आम्ही सर्व सोडून आपले अनुयायी झालो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने मज करता व सुवार्तेकरिता घर, भाऊ, बहीण, आईबाप, मुले किंवा शेते सोडली आहेत, अशा कोणत्याही समाला या सांप्रतकाळी 100 पट घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले व शेते याबरोबर पाठलाग आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्या वाचून राहणार नाही. हा आशीर्वाद आहे, लक्षात घ्या. जर मी प्रभूसाठी, सुवार्तेसाठी, जर मी कुटुंबाला, बिझनेसला, जॉबला दुय्यम स्थान देतोय, प्रभूला प्रथम स्थान देतोय, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी मी प्रथम वेळ देतोय, येशू ख्रिस्तासाठी मी वेळ देतोय, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी मी वेळ देतोय, प्रार्थनेमध्ये वेळ देतोय, वचन सांगण्यामध्ये वेळ देतोय, तर बायबल आम्हाला सांगतं की 100 पट आशीर्वाद या भूतलावरती परमेश्वर देऊन सार्वकालिक जीवन सुद्धा तुम्हाला देत आहे. हे देवाचं वचन आहे. आकाश व पृथ्वी नाही तशी होईल, पण देवाचं वचन कदापि ढळणार नाही. लक्षात घ्या. प्रथम स्थान प्रभू येशू ख्रिस्त, तर स्वर्गीय पिता माझा असला पाहिजे. ख्रिस्तासाठी मला सुवेळी ऐवेळी मी तयार असलं पाहिजे. कुठे मीटिंग असू द्या, कुठं मला प्रार्थनेला जायचं असू द्या, सर्व बाजूला टाकून मी पहिलं प्रभूचं काम केलं पाहिजे. कुठं सुवार्ता सांगायला मला जायचं, मी सगळं बाजूला टाकून देवाचं काम प्रथम केलं पाहिजे. ज्यावेळेस मी या गोष्टी करतो, सुवार्थेसाठी सर्व बाजूला टाकतो, सर्व बिझनेस, माझा जॉब, सर्व घरच्या गोष्टी बाजूला टाकून सुवार्थेला मी पहिलं स्थान देतो, बायबल मला सांगतो की या भूतलाचे 100 पट आशीर्वाद मी तुम्हाला देऊन आणि सार्वकालिक जीवन सुद्धा मी तुम्हाला देईन. हे आशीर्वाद आहेत. आणि मिळवायचे कसे, या चाव्या बायबलमध्ये आम्हाला दिल्या आहेत. येथे आम्ही वापरल्या पाहिजे. प्राधान्य मी कोणाला देते? प्राधान्य प्रभू येशू ख्रिस्तालाच द्या. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणालाच देऊ नका. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान आपल्या अंतःकरणामध्ये देऊ, त्याची सेवेसाठी आम्ही झटू, धावू, पळू, या भूतलावरती लागणारी प्रत्येक गरज तो गौरवने पुरल. तेवढंच नाही तर त्याने विश्वासाने सांगितलंय सार्वकालिक जीवन सुद्धा तुम्हाला मिळेल. अजून काय पाहिजे आम्हाला? याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मी म्हणतो कुठलाच नाहीये. जगातले सुद्धा आशीर्वाद आहे आणि स्वर्गीय सुद्धा आशीर्वाद आहे. स्थान फक्त प्रथम ख्रिस्त पाहिजे. जसं मी प्रभूला प्रथम स्थान देऊ, त्यास देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वाद केला. म्हणून तो सांगतो की ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता त्याने तुम्हा आणि माझ्यासाठी दिला, तो बाकीचं तुम्हाला सर्व कसं देणार नाही काय? सर्व काय मिळेल तुम्हाला. फक्त ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, त्याच्या आज्ञा पाळा, त्याच्या मार्गात चाला. त्याच्यावर तोच जीवन आहे, तोच मार्ग आणि सत्य जीवन तोच आहे. स्वर्गाचं दार प्रभू येशू ख्रिस्त आहे. पापाची क्षमा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या मोलवान रक्तामध्ये आमचे श्राप पाप सर्व धुतले जातात आहे. त्याच्या रक्ताद्वारे 39 फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालेले. एवढं सर्व त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी करून ठेवले. मग आम्ही का काळजी करत आहोत? का आम्ही चिंतेमध्ये जगत आहोत? का आम्ही प्रश्नामध्ये जगत आहोत? का आमच्या मनामध्ये नकारार्थी विचार येतात? का? कारण प्रार्थना माझ्या कमी आहेत, वचन वाचणं माझं कमी आहे. ज्यावेळेस या गोष्टी वाढाल त्यावेळेस अद्भुत कार्य परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करेल. हालेलुया, हालेलुया. असं प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं झालेले प्रभू आम्ही विश्वासाने कबूल करतो. माझ्या इथं बसले प्रत्येक माझे भाऊ बहीण जे ऑनलाईन पाहणार आहे प्रभू, ज्यांच्यापर्यंत प्रभू हे तुझं पवित्र वचन जाईल माझ्या देवा, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभूजी. त्यांचे विचार बदल, त्यांची परिस्थिती बदल आणि ख्रिस्त म्हटलेल्या मार्गावरती, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती प्रत्येकाला तू स्थिर उभं कर.
विश्वासामध्ये वाढव, प्रार्थनेमध्ये वाढव, वचनामध्ये वाढव माझ्या परमेश्वरा. कारण तुझं वचनच प्रभूजी आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये आधार देतं माझ्या देवा. तुझं वचनच आमचं सांत्वन करतं प्रभूजी. हे तुझं वचन माझ्या देवा सत्य आहे माझ्या देवा. हे वचन ज्या कार्यासाठी तू पाठवतो ते कार्य केल्याशिवाय विफल होऊन तुझ्याकडे परत येत नाही प्रभूजी. आणि आजचं वचन हे तुझ्या कार्यासाठी तू पाठवले परमेश्वरा, ते विफल होऊन परत तुझ्याकडे येणार नाही असा आमचा पूर्णपणे विश्वास आहे परमेश्वरा. इथं बसल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला, ऑनलाईन जे पाहत त्या प्रत्येक भाऊ बहिणीला आज मी आशीर्वादित करतो प्रभूजी. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो माझ्या परमेश्वरा. प्रत्येकाची गरज ख्रिस्त येशूमध्ये तो आपल्या स्वर्गीय भांडतो प्रभू. कोणी अंथरुणावर असेल प्रभू त्यांना तो आरोग्य दे परमेश्वरा. कोणाचे आर्थिक प्रश्न असेल प्रभू त्यांचे आर्थिक प्रश्न सुटले जातात बा. कर्जाच्या बंधनातनं प्रभू येशूंना बा प्रत्येक भावा बहिणीला तो सोडव माझ्या परमेश्वरा. कोणी लग्नासाठी थांबून असेल देवा त्यांचे लग्नाचे मार्ग येशूच्या नावात मोकळे होते परमेश्वरा. सुवार्तेसाठी परमेश्वरा दरवाजे उघडले जाऊ दे प्रभूजी. प्रत्येक अडखण नाही होऊ दे येशूच्या नावात परमेश्वरा. सर्वमान सन्मान गौरव ख्रिस्ता मी तुला देत, येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐकू द्या.